आजचा जो विषय आहे दानपत्र, बक्षीसपत्र किंवा गिफ्ट. सुप्रीम कोर्टाने नुकताच उर्मिला दीक्षित वर्सेस सुनील शरण दीक्षित 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण जजमेंट या ठिकाणी पास केली. ही उर्मिला दीक्षित जी आहे 1968 मध्ये स्वतः मालकीची खरेदी केलेली जी काही मिळकत होती, आपला मुलगा जो आहे सुनील दीक्षित याला हे दानपत्र लिहून दिलं. तिने कुठलाही मोबदला न घेता आपल्या मुलाच्या नावाने लिहून घेतलं. मुलाच्या नावाने सगळी कागदपत्र झाल्यानंतर आईचा सांभाळ केला नाही, तिचा छळ सुरू केला. या उर्मिला दीक्षित या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल दिला तो उर्मिला दीक्षित यांच्या फेवरमध्ये दिला, तिच्या लाभामध्ये दिला. त्याच्यामुळे गिफ्ट डीड जे आहे हे कॅन्सल झालं. दाता जो आहे हा दाता त्याच्या रक्तसंबंधातल्या लोकांना किंवा ज्याचं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे संबंध आहेत, अशा लोकांना प्रेमाखातर म्हणून हे गिफ्ट डीड किंवा दानपत्र तयार करू शकतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर, जस्टिस इन पीस लॉ फॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे दानपत्र, बक्षीसपत्र किंवा गिफ्ट डीड. ह्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने नुकताच उर्मिला दीक्षित वर्सेस सुनील शरण दीक्षित 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण जजमेंट या ठिकाणी पास केलं आणि त्याच्यामुळे हा विषय हा पुन्हा एकदा आपल्यासमोर आम्ही घेऊन आलो आहे. जनरली गिफ्ट डीड जे आहे हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 122, 123 अंतर्गतमध्ये हे रजिस्टर केलं जातं आणि हे रजिस्टर गिफ्ट डीड हे पुन्हा रद्दबातल करता येत नाही किंवा कॅन्सल करता येत नाही. परंतु ह्या उर्मिला दीक्षित आणि सुनील दीक्षितच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे जे काही गिफ्ट डीड आहे हे गिफ्ट डीड रद्दबातल ठरवलं आहे, कॅन्सलेशन केलं आहे किंवा त्याचं जे काही एन्फोर्समेंट आहे ते थांबवलं आहे. आता हे जी केस आहे ही केस यासाठी महत्त्वाची आहे की हा जो गिफ्ट डीड आहे याची फॅक्ट अशी आहे की मध्य प्रदेशमधला मध्य प्रदेशमधली केस आहे आणि याच्यामध्ये असं झालं की 9/9/2019 ही उर्मिला दीक्षित जी आहे यांनी त्यांची खरेदी केलेली 1968 मध्ये स्वतः मालकीची खरेदी केलेली जी काही मिळकत होती, ही मिळकत 9/9/2019 ही आपला मुलगा जो आहे सुनील दीक्षित याला हे दानपत्र लिहून दिलं आणि हे दानपत्र जे आहे हे दानपत्र तिने कुठलाही मोबदला न घेता आपल्या मुलाच्या नावाने लिहून घेतलं आणि हे लिहून घेत असताना मुलाने उर्मिला दीक्षित जी आहे त्याची जी आई आहे हिला एक वचन चिठ्ठी लिहून दिली, एक प्रॉमिसरी नोट बनवून दिली आणि त्या प्रॉमिसरी नोटप्रमाणे त्याने वचन दिलं किंवा त्याने हमी दिली की हिचं पालनपोषण आणि हिचा मेंटेनन्स जो आहे हा ती तहहायात जिवंत असेपर्यंत ते करणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ती वचन चिठ्ठी इन्फोर्स झाली. परंतु ज्यावेळेस हे 9/9/2019 हे गिफ्ट डीड रजिस्टर झालं, त्याच्यानंतर याच्या इन्फोर्समेंट झाल्यानंतर मुलाच्या नावाने सगळी कागदपत्र झाल्यानंतर त्याने आपला जो काय वायदा होता, जे काही वचन दिलं होतं, जे काही प्रॉमिसरी नोट तयार केली होती त्याप्रमाणे तो वागत नव्हता आणि तो त्याच्या प्रॉमिसप्रमाणे फेल झाला. त्याने त्या आईचा सांभाळ केला नाही, तिचा छळ सुरू केला आणि ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून जी उर्मिला दीक्षित आहे या उर्मिला दीक्षितने जो सिनियर सिटीजन ॲक्ट आहे, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट जो आहे 2007चा, याप्रमाणे ही केस त्यांनी SDM जो आहे याच्याकडे ती दाखल केली आणि मग SDM मध्य प्रदेश जे होते यांनी ती जी केस आहे त्या केसचा कॉग्निझन घेऊन जर ह्या सेक्शन जो काय आहे याच्यामधला मेंटेनन्सचा, तर या सेक्शन 23 प्रमाणे जी काही मुलांना आईवडिलांनी त्यांचा सांभाळ करण्याच्या हेतूने
जर काही गिफ्ट किंवा काही रजिस्टर डॉक्युमेंट्स करून दिलं असेल तर त्याचा इफेक्ट संपवला आणि त्या मुलाच्या विरोधामध्ये हा निकाल दिला आणि मग ह्या मुलाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर ते रिस्टोरेशन ऑफ जे काय डीड होतं ते प्रॉपर्टी त्या उर्मिला दीक्षितचा कडे पुन्हा परत गेली. या निकालाच्या विरोधामध्ये हा जो काही सुनील दीक्षित आहे हा मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये गेला आणि मध्य प्रदेश हायकोर्टाने असं म्हटलं की नाही, हे असं करता येणार नाही तुम्हाला. आणि मग त्या SDMचा जो काही आदेश होता तो आदेश हा सेट असाइड केला गेला, त्याला रद्दबातल करण्यात आलं आणि पुन्हा ते जे काही गिफ्ट डीड होतं, जे दानपत्र होतं ते इन्फोर्स करण्यात आलं. आणि मग उर्मिला दीक्षित जी आहे, या उर्मिला दीक्षित या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा असं ने जो निकाल दिला तो उर्मिला दीक्षित यांच्या फेवरमध्ये दिला, तिच्या लाभामध्ये दिला आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की हायकोर्टाने घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय चुकीचा आहे, की याला हा संवेदनशील विषय आहे आणि सेक्शन 23 प्रमाणे SDM जो आहे हा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट प्रमाणे हे जे काही गिफ्ट डीड आहे, हे जे काही नोंदणीकृत गिफ्ट डीड आहे ते रद्दबातल करण्याचा त्याचा निर्णय जो आहे तो योग्य होता, बरोबर होता आणि न्यायाला धरून होता. तर हा संवेदनशील विषय असल्यामुळे हायकोर्टाने याच्यामध्ये कायद्याचं काटेकोरपणे याच्या हे न करता हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो सेट असाइड केला आणि पुन्हा जो SDMचा जो निर्णय होता तो लागू केला आणि त्याच्यामुळे गिफ्ट डीड जे आहे हे कॅन्सल झालं, रद्दबातल झालं, इन्फोर्समेंट जे आहे ते थांबलं आणि म्हणून हा विषय जो आहे ही फार महत्त्वाची अशी केस या ठिकाणी आलेली आहे. तर आपण जे काही गिफ्ट डीड करतो हे गिफ्ट डीड जे आहे हे सेक्शन 122 आणि 123 प्रमाणे जो डोनर आहे हा डोनीला म्हणजे दाता जो आहे हा दाता त्याच्या रक्तसंबंधातल्या लोकांना किंवा ज्याचं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे संबंध आहेत अशा लोकांना प्रेमाखातर म्हणून हे गिफ्ट डीड किंवा दानपत्र तयार करू शकतो, तयार करून तो रजिस्टर करून देऊ शकतो. हे दानपत्र मुवेबल इममुवेबल प्रॉपर्टीचं असू शकतं, पैशांचं असू शकतं की त्याच्याकडे जे काही संपत्ती आहे त्या संपत्ती जर त्याने त्याला द्यायची इच्छा असेल तर तो ती संपत्ती देऊ शकतो. रक्तसंबंधामधला जर का हा व्यवहार असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी जी हे 1% भरायला लागते आणि जर का तो रक्तसंबंधाचा बाहेरचा असेल तर त्याला मुद्रांक शुल्क जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन काढून तेवढं तुम्हाला रक्कम त्या ठिकाणी भरायला लागतं. हे दान तुम्ही कोणालाही देऊ शकतात, परंतु आता ह्या सिनियर सिटीजन ॲक्टप्रमाणे हे गिफ्ट डीड जे आहे हे रद्द करता येऊ शकतं, बाद करता येऊ शकतं आणि त्यासाठी हा सिनियर सिटीजनसाठी फार महत्त्वाचा आणि माइलस्टोन किंवा तो गाईड करणारा असं एक रुलिंग आलेलं आहे. त्याचा आपल्याला सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.